श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यावर्षी धनत्रयोदशी ही 29 ऑक्टोबरला म्हणजेच मंगळवारी साजरी केली जाणार आहे. या दिवशी लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो. धनत्रयोदशीला माता लक्ष्मी, त्याचबरोबर कुबेरदेव आणि धन्वंतरी, त्याचबरोबर या दिवशी यमदेवांची पूजा देखील केली जाते. असं म्हटलं जातं की धनत्रयोदशीच्या दिवशी धनाची देवता धनत्रयोदशी हा दिवस अत्यंत शुभ मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो. म्हणून या दिवशी सोने चांदी खरेदी केले जातात. आता बघा, प्रत्येकाला सोने चांदी खरेदी करणं शक्य नाही, कारण सोने चांदीचे भाव हे आसमानाला भिडलेले आहेत. यामुळे सर्वसामान्य लोकांना या सोने चांदी खरेदी करणं शक्य नाही. त्यांना सोने चांदी खरेदी करणं शक्य नसेल त्यांनी ही 5 रुपयाची वस्तू घरी खरेदी करून आणायची आहे. जरी तुम्ही सोने चांदी खरेदी नाही केले तरी सुद्धा चालेल, परंतु ही 5 रुपयाची वस्तू जी मौल्यवान आहे, सोन्यापेक्षाही मौल्यवान आहे, ही वस्तू नक्की या धनत्रयोदशीला तुम्हाला घरी खरेदी करून आणायची आहे. आणि सगळ्यात जास्त मान ह्याच वस्तूचा आहे. ज्या घरामध्ये धनतेरसच्या दिवशी ही वस्तू खरेदी करून आणली जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करेल. माता लक्ष्मीच्या कृपेने त्या घरामधील व्यक्तींना कधीही आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. त्या घरामध्ये मुबलक प्रमाणामध्ये पैसा हा स्थिर राहील. त्या घरातील दारिद्र्य, गरिबी ही संपूर्णपणे नष्ट होईल आणि घराची प्रगती होईल. तर पहा, सोन्यापेक्षाही मौल्यवान अशी ही कोणती वस्तू आहे जी आपल्याला घरी खरेदी करून आणायची आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये जय माता लक्ष्मी लिहायला देखील विसरू नका. जर तुम्हाला व्हिडिओ माहितीपूर्ण वाटत असेल, महत्त्वपूर्ण वाटत असेल तर आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर देखील करा. तर पहा, धनत्रयोदशी हा दिवस वर्षातून फक्त एकदाच येतो. दिवाळीचा हा दुसरा दिवस समजला जातो. दिवाळीच्या दिवसाला सुरुवात होते ती वसुबारसने आणि दुसरा दिवस समजला जातो तो धनत्रयोदशीचा. दिवाळी सणातला अतिशय महत्त्वाचा दिवस म्हणजे धनतेरस. तर हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. आपल्याला सोने चांदी खरेदी करण्यासाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. त्या दिवशी जर आपण घरामध्ये सोने खरेदी करून आणलं आणि त्याची पूजा केली तर ते सोनं आपल्याला कधीही मोडण्याची वेळ येत नाही आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता अखंड स्वरूपामध्ये वास करते. परंतु प्रत्येकाला सोने घेणे शक्य होत नाही, कारण सोन्याचे भाव हे प्रचंड वाढलेले आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी आवर्जून या दिवशी सोने चांदी खरेदी करावी, परंतु सर्वसामान्य माणसांना हे करणं शक्य नाही. तर पहा, सोन्यापेक्षाही काही अशा वस्तू आहेत तर त्या मौल्यवान आहेत. तर त्या वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे आणि या धनतेरसच्या दिवशी ह्याच वस्तूंचा खरा मान आहे. त्याच वस्तू घरात खरेदी करून आणायला विशेष महत्त्व दिलं जातं. तर पहा, दिवाळीच्या दिवशी आपल्याला घरामध्ये लक्ष्मी पूजनाच्या वेळी जी पूजा करायला लागते तो झाडू या धनत्रयोदशीला आपल्याला खरेदी करून आणायचा आहे. झाडूला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि हा झाडू घरी खरेदी करून आणून त्याची पूजा ही केली जाते. झाडू हा आपल्या घरातील जी काही दारिद्र्य आहे, गरिबी आहे ती बाहेर काढत असतं, आपलं घर स्वच्छ करत असतं. म्हणून आपल्याला दिवाळीच्या लक्ष्मीपूजना दिवशी जो काही झाडू लागणार आहे तर तो तुम्हाला धनत्रयोदशीलाच खरेदी करून आणायचा आहे. त्याचबरोबर यानंतरची पुढची वस्तू आहे ती म्हणजे देवांसाठी लाल वस्त्र. या धनत्रयोदशीच्या दिवशी देवांचं जे लाल वस्त्र आहे तर ते खरेदी करायला विशेष महत्त्व दिलं जातं. म्हणून आपल्याला देवांसाठी हे लाल वस्त्र देखील आवर्जून खरेदी करायचं आहे. तर पहा, तुम्ही बऱ्याच वेळा पाहिलं असेल की पती आपल्या पत्नीसाठी धनत्रयोदशीच्या दिवशी साडी खरेदी करून आणत असतो. आणि पहा, या दिवशी घरातली स्त्री ही लक्ष्मी स्वरूप असते आणि ती स्त्री जर आनंदी असेल आणि अशा घरामध्ये माता लक्ष्मी स्वतःहून वास करत असते. आणि म्हणूनच या दिवशी पतीने आपल्या पत्नीसाठी साडी देखील खरेदी करून आणायची आहे. त्याचबरोबर पुढची वस्तू आहे ती म्हणजे धने. तर खरं तर धन हे धनेच आहे.
मसाल्यामध्ये जे काही आपण अख्खे धने वापरतो तर त्या धनाचं महत्त्व हे या धनत्रयोदशीला विशेष मानलं जातं. या धनाचा आणि गुळाचा नैवेद्य देवी लक्ष्मीला दाखवला जातो. या दिवशी धनाला खूप जास्त महत्त्व आहे आणि त्यामुळे हे 5 रुपयाचे का होईना धने आपल्याला घरी खरेदी करून आणायचे आहे. तरी तुमच्या घरामध्ये अगोदर धने असतील तरी सुद्धा तुम्हाला दुसरे धने हे खरेदी करून या दिवशी घरी आणायचे आहे. ज्यावेळेस धनत्रयोदशीची पूजा रात्री आपण करणार आहोत त्यावेळेस ते धनांची पूजा देखील आपल्याला करायची आहे. नंतरची पुढची आणि सर्वात महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे हळद. तर हळद सुद्धा माता लक्ष्मीचंच प्रतीक मानलं जातं. हळद ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. हळदीशिवाय माता लक्ष्मीची पूजा ही अधुरी मानली जाते. हळद ही पिवळसर असते त्यामुळे आपल्याला सोन्यासारखी ही हळद जी आहे ती सुद्धा या दिवशी घरी खरेदी करून आणायची आहे. त्यानंतरची पुढची वस्तू आहे ती म्हणजे दिवे. तर दिवाळीमध्ये सगळीकडे दीप प्रज्वलन केले जाते. दिवाळीमध्ये दिवे लावण्याचे एक विशेष महत्त्व आहे. दिवा हा अंधार दूर करून प्रकाशाचे प्रतीक मानले जाते. असं म्हटलं जातं की दिवा लावल्यामुळं घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते. त्यामुळे आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी ह्याचा वर्षाव होतो. वास्तूनुसार दिवाळीचा दिवा लावण्याचे हे एक विशेष महत्त्व आहे. म्हणूनच घरामध्ये सर्व ठिकाणी दिवे लावून लख्ख प्रकाश हा केला जातो. म्हणून दिवाळीसाठी जे दिवे लागतात तर ते दिवे धनत्रयोदशीलाच खरेदी करावे असं म्हटलं जातं. यानंतरची पुढची वस्तू आहे ती म्हणजे तुळस. जर तुमच्या घरामध्ये अजूनही तुळस नसेल तर या धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्हाला एक तुळस घरी घेऊन यायची आहे. जर तुमच्या घरामध्ये तुळस नसेल तर तुम्हाला या दिवशी तुळस ही खरेदी करून आणायची आहे. आपल्या घरामध्ये जर तुळस असेल तर कुटुंबावर कधीही वाईट संकट ही येत नाही आणि हे वाईट संकट अडचणी ह्या येत नाही असं देखील म्हटलं जातं. त्याचबरोबर या दिवशी माता लक्ष्मीची मूर्ती आपल्याला दिवाळी दिवशी पूजण्यासाठी लागते तर ती सुद्धा या धनत्रयोदशीलाच आपल्याला घरी खरेदी करून आणायची आहे. बरेच जण या दिवशी फोटोची पूजा करतात परंतु जी मूर्ती आहे तर ती मूर्ती खूप महत्त्वाची मानली जाते. माता लक्ष्मीची जी मातीची मूर्ती असते तर ती तुम्हाला या दिवशी घरी खरेदी करून आणायची आहे कारण ह्याच मूर्तीला खरा मान आहे. बरोबर तुमच्या घरामध्ये एखादा ग्रंथ नसेल किंवा देवघरामध्ये एखादी पुस्तक किंवा कोणतीही गोष्ट तुमच्या घरामध्ये नसेल, त्या घरामध्ये देवघरामध्ये एखादी वस्तू नाहीये आणि तुमची भरपूर दिवसापासून एखादी इच्छा आहे की ती वस्तू आपल्याला खरेदी करायची आहे तर तुम्ही या धनतेरसच्या दिवशी ती वस्तू घरी खरेदी करून आणू शकता. तर पहा धनतेरसच्या दिवशी धन्वंतरी देवीची पूजा केली जाते. त्यामुळे या दिवशी आपल्याला लवंग, इलायची, कुंड, दालचिनी अशा प्रकारची जी खडे मसाले आहेत तर ते आयुर्वेदाचाच एक प्रकार मानला जातो आणि धन्वंतरी ही आयुर्वेदाचीच एक देवता मानली जाते. त्यामुळे या वस्तूंची देखील आपल्याला पूजा ही करायची आहे आणि ह्या वस्तू घरी खरेदी करून आणून त्याची पूजा ही या दिवशी अवश्य केली जाते. सर्व वस्तू तुम्हाला पूजेमध्ये वापरायच्या आहेत. त्याचबरोबर या दिवशी घरी मीठ खरेदी करून आणण्याला सुद्धा विशेष महत्त्व दिलं जातं कारण मीठ हे माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. मीठ या दिवशी घरी खरेदी करून आणल्याने घरामध्ये माता लक्ष्मीचा वास राहतो. माता लक्ष्मी आपल्या घरातून कुठेही जात नाही असं म्हटलं जातं. त्यामुळे या दिवशी तुम्हाला मिठाची खरेदी सुद्धा करायची आहे आणि घरी घेऊन यायची आहे आणि त्यानंतर ती मिठाची पूजा देखील आपल्याला करायची आहे. अशा पद्धतीने ह्या सर्व वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्हाला या धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्या घरी घेऊन यायच्या आहेत. त्यांची मनोभावे पूजा करायची आहे आणि त्याचबरोबर धन्वंतरी देवीला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की तुमच्या ज्या काही इच्छा असतील तर त्या पूर्ण व्हाव्या यासाठी प्रार्थना करायची आहे. घरामध्ये सुख शांती समृद्धी राहावी यासाठी प्रार्थना करायची आहे. अशा पद्धतीने हे ज्या वस्तू आहेत तर तुम्हाला खरेदी करून आणायच्या आहेत. तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला तरी नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.